कोल्हापुरातील रस्त्यांवरून गेले काही दिवस नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। निधी मंजूर करण्याचे काम लोकप्रतिनिधींचे, पण रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे काम महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांचे। असे असताना पालकमंत्री, आमदार, खासदार शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत असतानाही महापालिका अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य आहे की नाही, असा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिकेत आठवड्याभरापूर्वी झालेल्या बैठकीत रस्त्यांची गुणवत्ता, दर्जा योग्य असण्यासाठी रस्त्याचे काम सुरू असताना जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित असणं अनिवार्य आहे, अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। त्यानुसार शहरात प्रमुख रस्त्यांच्या कामास सुरुवात करण्यात आली। काल मध्यरात्री अचानक आमदार राजेश क्षीरसागर यांनी दसरा चौक ते स्वयंभू गणेश मंदिर लक्ष्मीपुरी या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामास भेट दिली, पण दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी आणि प्रमुख ठेकेदार या ठिकाणी अनुपस्थित असल्याचे आमदार क्षीरसागर यांच्या निदर्शनास आल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी तात्काळ संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांशी संपर्क साधून खडेबोल सुनावले। शहरातील रस्त्यांचा दर्जा टिकवण्याची जबाबदारी प्रशासन आणि ठेकेदारांची असल्याचे सांगत त्यांनी यापुढे रस्त्यांच्या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही। अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घ्यावे, अशा सक्त सूचना यावेळी केल्या। आमदार क्षीरसागर यांच्या या अचानक भेटीची चर्चा सकाळपासून शहरात सुरू असून आमदार क्षीरसागर यांच्या कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।